त्यांचं विश्लेषण. आतापर्यंत तुम्ही राजकारण पाहिलं, इतकं घाणेरडं राजकारण आतापर्यंत पाहिलं होतं का? असं कधीच झालेलं नाही महाराष्ट्रात. हा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण साहेबांच्या वेळेपासून आजपर्यंत झालेले सगळे मुख्यमंत्री सगळीच लोक ही सन्मानाने विरोधी पक्षात गेल्यावरही वागली हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आता अशा पद्धतीने वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक करणं, सत्तेचे आपण बाहेर आहोत याचं दुःख आणि वैषम्य इतक्या सतत व्यक्त करणं आणि डेस्परेशन किती आहे हे दाखवणं हे अत्यंत दुर्दैवी आहे. लोकशाहीत अशा गोष्टी खरं म्हणजे करायच्या नसतात, काही मर्यादा पाळायच्या असतात. आपण घरात बसून हनुमान चालीसाची मागणी करणं ठीक आहे, पण जय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भाजपला मला वाटतं हिंदू शिकवलं असेल. त्यांच्या घरासमोर जाऊन तुम्ही हनुमान चालीसा मागण्याचा प्रयत्न करणं हे जरा दुर्दैवी आहे. भाजपची हनुमान चालीसा आणि मनसेची हनुमान चालीसा मिळती जुळती वाटते, हा पूर्ण प्लॅनिंग आहे का? अर्थात राज ठाकरेंची सभा होतीये, पोलीस परवानगी दिली जात नाही असं म्हणतात की राज्य सरकार जाणीवपूर्वक देत नाही असा आरोप. इकडून तुम्ही जर जाऊन कायदा सुव्यवस्था निर्माण होईल अशी वक्तव्य करायला लागलं तर राज्य सरकारचे पोलीस अधिकारी योग्य त्या प्रमाणात पाऊल टाकतीलच. मनसेला जो पाठबळ दिलं जाते ते भाजपकडून दिलं जाते असंही बोललं जाते. महत्त्वाचं म्हणजे हे जाणीवपूर्वक आता अराजकता माजवली जाते. अर्थात आता सरकार पडत नाही, सरकार चांगलं चाललं आहे, लोकं कामं व्हायला लागलेली आहेत. सरकारच्या विरोधी बोलण्यासारखं काही नाही आहे. बाकीच्या सगळ्या एजन्सीचा वापर झाला, पक्ष फोडण्याचे प्रयत्न झाले, आता काहीच होत नाही म्हटल्यावर हा शेवटच्या रडीचा डाव खेळायचा असं मनात ठेवून काही लोक वागतात. भाजपचे नेते बोलत आहेत तेव्हा त्यांच्याकडून बोलताना असं वाटतं की पूर्णपणे मनसेचा जो काही आता कारभार सुरू आहे याच्या मागे पूर्ण भाजपचा हात आहे. तुमच्या प्रश्नातच उत्तर आहे. सर राष्ट्रवादीने कधीच हिंसेचं समर्थन केलेलं नाहीये, तर तुमच्यासोबत सत्तेत असलेल्या पक्षाने ज्या पद्धतीने गेल्या काही दिवसांमध्ये चालू किंवा काल दिवसभरात ज्या 2 घटना घडल्या, तर याचं तुम्ही कशा पद्धतीने बघता? शिवसेनेने हिंसेचे समर्थन केलेलं नाही, तर तुम्ही त्यांच्या अंगावरच जायला लागला आणि त्यांच्या घराच्या दारातच जाऊन असे सगळे मोबाईल पाठवले तर लोक थोडंसं स्वतःचं संरक्षण करण्याचा प्रयत्न करणार ना. तर मी जर तुमच्या घरात शिरलो आणि घराच्या बाहेर दारात काही करायला लागलो तर काहीतरी थोडीशी प्रतिक्रिया फार किरकोळ आहे. शिवसेनेचा आत्तापर्यंतचा जे बघितलं ते फार आक्रमक आहेत. तेवढी आक्रमकता ते मर्यादा ठेवून फार संयमाने ते चाललेले आहेत असं मला वाटतं. पुन्हा एकदा राष्ट्रपती राजवटीची चर्चा रंगात येत आहे. भाजप स्वतः जाणीवपूर्वक बाहेर काढते. भाजप स्वतः ही चर्चा बाहेर काढतात. तेच सांगते ना, तो प्रयत्न आहे त्यांचा. सर नकलाकारांच्या नकलामुळे आपण समाधानी आहात का? एकदम. कांग्रेस पार्टी की तरफ से आरोग्य मित्र कैंप हम लोगों ने आयोजित किया है। इस कैंप के माध्यम से हम लोगों को फ्री ट्रीटमेंट, फ्री तपासनी देने की कोशिश कर रहे हैं। साथ में आप लोगों ने देखा है कि हम लोग सबको मेडिसिन, दवाइयाँ भी फ्री में उपलब्ध करा के दे रहे हैं। साथ ही साथ यहाँ पर हम लोगों ने जो हैंडीकैप लोग हैं, जिनको पैर की ज़रूरत है, जयपुर फुट की ज़रूरत है, जिनको बैसाखी की ज़रूरत है, जिनको कान की मशीन की ज़रूरत है, उनके लिए भी हम लोगों ने एक विशेष कार्यक्रम यहाँ पर रखा हुआ है। उनकी रिक्वायरमेंट के हिसाब से हम उनका रजिस्ट्रेशन कर रहे हैं और आने वाले दिन में प्रत्येक जिनका रजिस्ट्रेशन हुआ है और जो उनकी रिक्वायरमेंट्स है उस तरह की चीज़ें उनको उपलब्ध कराई दी जाएंगी। और ये कैंप यहाँ से हम लोगों का 1 साल तक ये कैंप चलेगा। दर दूसरा और चौथा रविवार राष्ट्रवादी भवन में ही ये कैंप रहेगा। मैं लोगों से अपील करता हूँ कि सब इसका फ़ायदा उठाइए। इसमें हम लोगों ने बहुत सारी सुविधाएं उपलब्ध कराने की कोशिश की है, जैसे कि कैटरैक्ट ऑपरेशन हम लोग इसमें फ्री करवा के देंगे। मेजर ट्रीटमेंट्स, कैंसर जैसे मेजर ट्रीटमेंट्स के हम लोग यहाँ पर ट्रीटमेंट करवाने की कोशिश कर रहे हैं। बाकी जो भी सरकारी नियोजन है वो नियोजन में तो सभी ट्रीटमेंट्स तो होते ही है, पर हम लोगों ने प्राइवेट हॉस्पिटल जैसे औरंगाबाद में प्राइवेट हॉस्पिटल से MGM, सिग्मा, एम्स ऐसे बड़े बड़े हॉस्पिटल से भी हम लोगों ने टाई अप किया है और वो लोगों ने भी हमारा साथ दिया है। OPD और सर्जरी पे किसी ने 30%, किसी ने 25%, किसी ने 50% ऐसा आश्वासन दिया है। तो हम लोग हमारी तरफ से पूरी मेहनत करके ये चाह रहे हैं कि हमारे शहर में लोगों को सुविधा पहुँचे। और आरोग्य आज का सबसे बड़ा मसला है, जैसे हम लोगों ने कोविड के दौरान देखा, तो ये हमारी एक पहली पहल है। और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ये पूरे महाराष्ट्र में इस तरह का कार्यक्रम करने की कोशिश करेंगे। ये उद्घाटन किसके हाथों से हुआ और कौन कौन लोग आए? इस कार्यक्रम का उद्घाटन हमारे पार्टी के प्रदेश अध्यक्ष और जल संपदा मंत्री जयंत पाटिल साहब
के हाथों हुआ है और राजेश टोपे जी जो हमारे आरोग्य मंत्री है वो इस कार्यक्रम के अध्यक्ष थे और उन्होंने ही ये सारा हम लोगों को कोऑर्डिनेशन करके दिया है। उन्हीं के माध्यम से, उन्हीं की मेहनत से हम लोगों ने ये प्रोग्राम को सक्सेसफुल बनाया। सर, आज भी सलाब बस्तियाँ काफ़ी दूर पाई जाती हैं ये एरिया से, तो वहाँ के लिए आपने कुछ योजना बनाई आने वाले इसमें कि वहाँ भी हम कुछ रखेंगे? यहाँ पर राष्ट्रीय भवन एक शहर के दूर पड़ता है ये, हाँ। जैसा मिसरवाड़ी है, नारे, जैसे अभी आज तो हम लोगों ने जितने कोशिश हो सकी वहाँ पर, आज पहला दिन था तो हमने लोगों को यहाँ पर लाने की सुविधा तो यहाँ पर की आज के दिन, मगर जैसा है कि अब हमको कोई भी बीमारी होती है तो हम हॉस्पिटल तक तो जाते ही है जी। अब घर बैठे तो किसी का इलाज होना या किसी को वो होना तो पॉसिबल है नहीं, हर किसी को हॉस्पिटल जाना ही पड़ता है, मगर हॉस्पिटल जाने बाद उनका ट्रीटमेंट नहीं होता, उनकी बीमारियों को नज़रअंदाज किया जाता है, उनको दवाइयाँ नहीं मिलती, वो सारी चीज़ें हम लोग यहाँ पर दे रहे हैं। और ये 1 साल तक चलने वाला कैंप है? ये 1 साल तक चलेगा, हर महीने में 2 दिन ये कैंप रहेगा, दूसरा और चौथा रविवार। जो राष्ट्रवादी आरोग्य कैंप हमने जो आयोजित किया, हम तमाम जनता से अपील करना चाहते हैं कि इस कैंप का ज़्यादा से ज़्यादा फ़ायदा उठाएं। ये हर महीने के दूसरे और चौथे रविवार को कंटिन्यू रहेगा, 1 साल भर तक रहेगा और इसमें हम एक आरोग्य मित्र कार्ड भी देंगे जिससे हर बड़े जितने भी मशहूर हॉस्पिटल है, सिग्मा हॉस्पिटल है, एम्स हॉस्पिटल है, जितने बड़े बड़े हॉस्पिटल हैं उनको 25 से 30% तक का डिस्काउंट मिलेगा इस कार्ड में। कार्ड कब? ये कार्ड अभी नेक्स्ट कैंप से हम इशू कर देंगे। जी, आपका नाम? मैं डॉक्टर रियाज बात कर रहा हूँ, प्रदेश सचिव महाराष्ट्र अल्पसंख्यक विभाग राष्ट्रवादी। तिचं सहकार्य घेण्यासाठी उपस्थित असणारे औरंगाबाद शहरातील सर्व सन्माननीय ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनींनो, आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने एक अभिनव उपक्रम अभिषेक देशमुख, ख्वाजाबाई, आमचे 2 मान्यवर ज्यांनी अभिषेक देशमुखांच्या बरोबर काम करायचं हा आयोजन केलंय, ते आम्ही तेजपूरवालाजी आणि डॉक्टर रियाज शेख यांनी एक अभिनव कार्यक्रम आपल्या सर्वांच्या समोर सुरू करण्याचं धारिष्ट केलेलं आहे आणि हे धारिष्ट करण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे राजेश भैया टोपेंचं त्यांना झालेलं मार्गदर्शन आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या वास्तूमधून ही सेवा देखील औरंगाबादकरांना मिळायला लागली, तर या वास्तूचा अधिक लोकोपयोगी उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी तज्ञ डॉक्टरांच्याकडून या शहरातल्या जनतेची तपासणी, उपचार आणि आवश्यकता वाटल्यास त्यांना औषधाचं वाटप करण्याचं आणि राष्ट्रवादी आरोग्य मित्र या कल्पनेचं आज उद्घाटन या ठिकाणी झालं असं मी जाहीर करतो। आपल्या देशामध्ये नेहमीच आरोग्याच्या संदर्भामध्ये आपण आजपर्यंत दुर्लक्ष करत होतो, पण कोरोनाचं संकट आल्यावर पहिल्यांदा भारतातल्या लोकांना लक्षात आलं की आपल्या आरोग्याच्या सेवा किती कमी आहेत। आपण कधी अशी अपेक्षाच केली नव्हती की एवढ्या मोठ्या प्रमाणात संकट येऊ शकतं आणि म्हणून आम्ही कधी हॉस्पिटलमध्ये फारशी गुंतवणूक करायचो नाही। प्राथमिक आरोग्य केंद्रात आम्ही राजकारणी लोकप्रतिनिधी, स्थानिक यांचं फारसं लक्ष नसायचं। फार तर डॉक्टरची बदली करण्यात राजकारण्यांचा इंटरेस्ट असायचा, ह्यांना इकडे घालवा तिकडे घालवा। त्याच्या पलीकडे त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय यातल्या डॉक्टरांच्या साठी आणि तिथल्या पेशंटच्या साठीच्या सुविधा या सहजासहजी उभ्या राहायच्या नाही। कोरोना आला, आम्हा सर्वांचे डोळे उघडले आणि मग प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये लोकांच्या मागणी आणि दबावामुळं सरकारी इमारतींमध्ये गॅसच्या लाईन्स चालू करून आपण तिथं बेड्स लावून ऑक्सिजनचा पुरवठा करायची सुरुवात केली
हॉस्पिटलच्या व्यतिरिक्त वेगळी व्यवस्था निर्माण केली. पण त्यानंतर स्वतः आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे यांनी महाराष्ट्रातल्या सगळ्या सुविधा अत्याधुनिक असल्या पाहिजेत, त्यात जास्त गुंतवणूक सरकारने केली पाहिजे असा मंत्रिमंडळात आग्रह धरला. मी राजेश भैया टोपेंचं अभिनंदन करेन की अनेक ठिकाणी महाराष्ट्रात ज्या थोड्या थोड्या अर्धवट राहिलेले पूर्वीच्या काळातले प्रकल्प होते ते पूर्ण करण्याला त्यांनी प्रायोरिटी दिली. यंत्रसामुग्री उपलब्ध करण्याचा प्रयत्न जास्त केला. आशा वर्कर्सना दिलासा देण्याचा देखील प्रयत्न काही अंशी त्यांनी करायचं ठरवलं. या सगळ्या रुग्णसेवेच्या मध्ये सहभागी असणारे जे शासकीय अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, त्यांना पहिल्यांदा आम्हाला लक्षात आलं की त्यांना खरंच अधिक विश्वासानं त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे. कोरोनाच्या काळात वेगवेगळे अनुभव आले, त्यामध्ये सरकारने त्या अनुभवातून सुधारायचं ठरवलं आणि त्याचं सगळ्याचं नेतृत्व राजेश भैयांनी केलं. त्यातला एक किस्सा सांगायला हरकत नाही. माझ्याकडे एक उपजिल्हा रुग्णालय आहे मानेसाहेब, आणि एक टाटा नावाची कंपनी आहे. तर त्या कंपनीकडून त्या रुग्णालयाला एक मदत करण्याच्यासाठी त्यांना लोक भेटली, मला लोक भेटली, त्यांना आधी भेटली. त्यांनी सांगितलं की इस्लामपूरचं उपरुग्णालय तुम्ही अत्याधुनिक करा. आणि हे करोनाच्या आधीच झालं होतं. करोनाच्या म्हणजे आपलं सरकार आल्याने झालं, हे करोना येणारे माहीत नव्हतं. त्यावेळी 8 कोटी रुपये टाटा ट्रस्टकडून आमच्या उपजिल्हा रुग्णालयाला आले. सगळ्या भिंतीला फरशी लावण्यापासून ते अत्याधुनिक एक्सरेचं मशीन, टेलिमेडिसिनची फॅसिलिटी आणि आणखीन बऱ्याचशा इक्विपमेंट्स या उपजिल्हा रुग्णालयात आल्या. त्यामुळं करोनाच्या काळामध्ये राजेश भैया तुमचे खरं आभार मानले पाहिजे की सगळ्यात उत्तम जीव वाचवण्याचं केंद्र हे अनेक हॉस्पिटल आमच्याकडे असे आहेत की ज्याच्यात आत गेलं की वर परत नाही. पण हे हॉस्पिटल असं आहे की अतिशय डिटोरिएट झालेली केस पण मागे यायची. त्याला तिथली इक्विपमेंट आणि तिथं तुम्ही दिलेले डॉक्टर हे खऱ्या अर्थानं उपयोगी आहेत. अगदी परवा एक किस्सा घडला. एका अधिकाऱ्याच्या संबंधित रिलेटिव्हना पोस्टिंग सोयीचं म्हणून एक आदेश झाला. मी राजेश भैया आणि आम्ही दोघं एकत्रित होतो. त्याच वेळी मला फोन आला. आपण कुठं मला वाटतं वैजापूरला गेलो होतो. फोन आला. फोन असा होता की अहो त्या आपल्या बाई ज्या आहेत त्या पण ते ज्यांची तिथं नेमणूक झाली त्या आहेत, पण तिथं ज्या ऑलरेडी महिला आहेत की त्या भागातलीच एक मुलगी होती. ती सगळ्या डिलिव्हरीज करण्यासाठी फार चांगलं काम करत होती आणि त्यामुळं लोक त्या हॉस्पिटलमध्ये जास्त जायला लागलेली आणि तिलाच बदलली. MBBS मुलगी, MBBS आणि MD असणारी मुलगी, तिला कशी बदलली. म्हणून आमच्या भागात आता हे हॉस्पिटल एकदम चांगलं झाल्यामुळं माणसांचा रिॲक्शनही जोरात येते, कारण लोकही जागृत झालेले. मग राजेश भैयांना मी सांगितलं, त्यांनी फोन केला आणि मग आहे त्याच व्यक्तीला कंटिन्यू केलं. हा भाग वेगळा, पण सांगण्याचा मुद्दा असा की आज महाराष्ट्रामध्ये आरोग्याच्या सेवेबद्दल जनताच जागृत झालेली. एखादा रस्ता खराब झाला तर त्याच्यावरून जाणं पसंत करतील, पण हॉस्पिटलमध्ये सोय नसली तर माणसं लगेच जागे होतात आणि म्हणतात हे आधी करा म्हणून. त्यामुळं प्रायोरिटी मागच्या 2 वर्षात आपल्या देशात बदललेली आहे. लोकांच्या मागण्या देखील करत असताना मागण्यांचा दृष्टिकोन बदललेला आहे आणि आज या देशात आरोग्याचं महत्त्व कधी नव्हे तेवढं वाढलेलं आहे. मी तर म्हणून सगळ्यात महत्त्वाचं खातं जर महाराष्ट्रात कुठलं असेल तर ते आरोग्य खातं. आणि त्यामुळं ते आपल्याकडच्या डॉक्टरांना द्यायचं होतं, पण नंतर मी त्यांना म्हटलं की हे फार महत्वाचं आहे. हे त्याला काय असतं की कैलास पाटील नशीब लागतं.
आता कोणालाही राजेश टोपे कोण आहेत हे महाराष्ट्रात विचारलं तर सगळ्या महाराष्ट्राला कळलेलं आहे राजेश टोपे हे. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राची ओळख झालेली आहे आणि करोनाच्या काळातली परिस्थिती सांगण्यासाठी राजेश भैयांनी देखील प्रचंड मेहनत घेऊन या काळात काम केलं आणि म्हणून आपल्या सर्वांना या ठिकाणी हा जो नवा उपक्रम या ठिकाणी चालू करताय त्याच्या मागची प्रेरणा लावलाय फोटो तुम्ही माझा पण खरी प्रेरणा त्यांची आहे आणि त्यांनी तुम्हाला हे या व्यवस्थेत या जागेचा वापर केला जातोय हा पक्षाचा कार्यक्रमच नाही आहे. ही वास्तू वापरण्यासाठी आपण आलेलो आहे. शासकीय आपण सगळे अधिकारी डॉक्टर्स आलेला ही सेवा देण्याच्या भावनेने आलेला आणि ही तरुण मुलं आमची गावातली लोकांना कोणाला येतात तिथं येऊन इथं तपासणी करून मग त्या 5-6 ठिकाणी सबसिडाइज रेटने म्हणजे 25%, 40%, 50% हे आपल्याला ट्रीटमेंट देताना कमी दराने ट्रीटमेंट मिळणार आहे. ते जे कार्ड आहे ते कार्ड जर आपण कुठं गेलं कार्ड असे जे कार्ड आहे हे कार्ड आपण दाखवलं की आपल्याला त्या हॉस्पिटलमध्ये कमी दराने ट्रीटमेंट देखील मिळणार आहे आणि आपल्याला तपासणीतही आता लक्षात येईल बऱ्याच लोकांना. शेवटी आपल्या देशात काय आमच्या आया बहिणी सगळेच रोग लगेच सांगायचे नाही कारण का तर घरात खर्च वाढेल म्हणून अंगावर काढण्याची प्रवृत्ती असते. जो गरीब आहे त्याचे या घरातली आमची आई असेल बहीण असेल ती कधीही आपले शरीरातले प्रश्न लवकर सांगत नाही आणि ते अशा वेळी कळायला लागतात की तिला नाईलाज होतो म्हणून ते सांगते. त्यावेळी स्टेज 2री 3री झालेली असते. त्यामुळं अशा मोफत तपासण्यांमुळं ब्लड प्रेशर कुणाला आहे, शुगर कुणाला आहे, कुणाला कॅन्सरचा त्रास आहे, कुणाला डोळ्याचा त्रास आहे, सगळ्या व्याधी या आज तुम्हाला तपासून मिळणार आहेत आणि त्या व्याधींच्या वरची ट्रीटमेंट देताना देखील आमच्या अभिषेक देशमुखांनी पुढं आपल्याला या आमच्या 2 आमिर आणि डॉक्टर रियाज शेख या दोघांनी मदत करून या सगळ्या कोऑर्डिनेशनची जबाबदारी घेतल्यामुळं आपल्याला जर कुठल्या हॉस्पिटलने दाद दिली नाही तर तुम्ही यांना कळवलं तर का अडचण आहे ही चौकशी हॉस्पिटलची करून पण थोडंसं रिजनेबली बोलून आपण त्यांना अधिक न्याय मिळवून देऊ शकू असा मला विश्वास आहे. एक चांगली योजना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी आरोग्य मित्र या नावानं पुढे आणलेली आहे. राजेश भैया मला असं वाटतं की प्रत्येक जिल्ह्यात राष्ट्रवादी आरोग्य मित्र ही योजना आपल्याला चालू करता येईल आणि त्यासाठी निश्चितपणानं त्या जिल्ह्यामध्ये तिथले खाजगी शासकीय आणि खाजगी वैद्यकीय अधिकारी यांची निश्चितपणानं आपण मदत मिळवू शकू. पण हे एक पहिलं पाऊल औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने टाकलेलं आहे. यातनं औरंगाबाद राष्ट्रवादी काँग्रेस जनतेची सेवा करण्यासाठी उत्सुक आहे हे दर्शवलं जातंय. माझी एकच विनंती आहे की इथं ज्यावेळी पेशंट्स येतील त्यावेळी कोणताही राजकीय कार्यक्रम त्या दिवशी असू नये नाहीतर त्यांची हेळसाळ होईल आणि त्यांच्याकडे दुर्लक्ष होईल आणि डॉक्टरही कंटाळतील. आपली गर्दी एवढी जास्त असते की डॉक्टरना वाटायला लागले की आता किती वेळ थांबायचे यांचे संपत नाही. त्यामुळं सेवा दलाचे नेते म्हणून शिवाजीराव बनकरांनी हे दर 2ऱ्या आणि 4थ्या रविवारी इथे एक चक्कर मारावी सगळं व्यवस्थित आहे की नाही बघावं कारण आम्ही उद्घाटन करतो म्हटल्यावर माझे प्रतिनिधी तुम्हीच होऊ शकता. जरा लक्ष ठेवा आणि इथं येणाऱ्या कोणत्याही पेशंट्सना रुग्णांना दिलासा मिळण्याचीच व्यवस्था व्हावी. थंड पाणी मिळावं, जमलं तर चहा कॉफी त्याच्या गरजेप्रमाणे मिळावी अशीच. कारण तपासायला डॉक्टरना 2-4 तास गेले तर ते बसून राहतात आणि लोक आपलं घर सोडून येतात. सकाळी 8-8:30ला निघालेला माणूस जर दुपारी 3 वाजेपर्यंत असाच बसून राहिला या पोटातही काही नसतं तर थोडीशी काळजी मधल्या वेळेची आपण सगळ्यांनी घ्यावी
अशी माझी, तुम्ही फक्त बघायचे काळजी घेतात ते नाही. तुम्ही घ्या असं मी तुम्हाला सांगत नाही, फक्त निरीक्षक म्हणून तुमची नेमणूक आपण ह्या कार्यक्रमावर करतोय आणि ती काम आपण निश्चितपणानं करा. वेळ बराच झालेला आहे. मी अभिषेक देशमुख, ख्वाजाबाई आणि आमचे डॉक्टर रियाज शेख आणि आमचे अमीर जेतपूरवाला यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. या चांगल्या योजनेचा लाभ औरंगाबाद शहरातल्या गोरगरिबांना चांगला होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो. या राष्ट्रवादी आरोग्य मित्र या योजनेचं उद्घाटन झालेलं आहे असं जाहीर करतो. मेहराज ताई, आमच्या शहर महिला अध्यक्ष राजेश पवारजी, राहुल शिंदेजी, दिलीप निकमजी, विठ्ठल जाधवजी, आता त्यांनी नव्याने प्रवेश केलेले माझी नगरसेवक डॉक्टर मोती पावडे सराफ मॅडम, आमच्या सिव्हिल हॉस्पिटलचे हे सगळे डॉक्टर्स उपस्थित आहेत. त्याचबरोबर माझे आमदार किशोर पाटील, मालकीबाई पाटील, शिवाजी बनकर साहेब, सगळ्यात महत्वाचं आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष कैलास पाटील साहेब आणि उपस्थित ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या उपक्रमामध्ये सहभाग घेतला ते सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक, ज्येष्ठ आणि महिला, सर्व फ्रंटल सेलचे पदाधिकारी, आलेले सर्व रुग्ण, आमचे सर्व डॉक्टर बांधव, जिल्हा शल्य चिकित्सक आणि त्यांच्या बरोबरचे असलेले सर्व, मला बरेचसे काही नर्स दिसत आहेत, काही डॉक्टर्स दिसत आहेत, त्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम तर मी आदरणीय जयंत पाटील साहेबांचं मी मनापासून संपर्क मंत्री या नात्याने मनापासून स्वागत करेन. एक लक्षात द्या की काल रात्री 10 वाजेपर्यंत पाटील साहेबांची आणि त्यांच्या नियोजनाखाली संकल्प यात्रेचा समारोप आणि त्या ठिकाणी जवळजवळ 55 लाख लोक त्या ठिकाणी उपस्थित होते आणि तो कार्यक्रम आटोपून आपण समाजाच्या छोट्या घटकाशी किती बांधिलकी आपली आहे आणि ही राष्ट्रवादीची बांधिलकी, त्याची प्रचिती जर कशात येत असेल तर आज जयंत पाटील साहेबांची या ठिकाणची आवर्जून उपस्थिती ही खऱ्या अर्थाने त्या संदर्भातली ठरली. काय एवढा मोठा त्यांच्याच डोक्यावरचा कार्यक्रम होता, त्यांचं संयोजन होतं आणि त्या ठिकाणी एवढा मोठा मेळावा घेऊन आज इथं थांबणं, आता परत संध्याकाळी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला सुद्धा आवर्जून उपस्थित राहून पुन्हा त्यांचे संध्याकाळचे सुद्धा नियोजित कार्यक्रम करणं, या सगळ्याच बाबी आपल्याशी आणि सर्व समाज बांधवांशी पक्षाशी असलेली त्यांची बांधिलकी या ठिकाणी कमिटमेंट ज्याला आणि म्हणून नेत्याचं अनुकरण करणं हे तुमचं आमचं खऱ्या अर्थाने काम असलं पाहिजे आणि म्हणून त्या कमिटमेंटने काम केलं पाहिजे, त्या इच्छाशक्तीने काम केलं पाहिजे. ही आपली खऱ्या अर्थाने बांधिलकी पक्षाची आणि सामान्य माणसाची असली पाहिजे अशा अपेक्षाने सुरुवातीला या अतिशय चांगल्या उपक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सगळ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या प्रती सांगू इच्छितो. मित्रांनो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा 80% समाजकारण 20% राजकारण करणारा पक्ष म्हणून आपलं ब्रीदवाक्य आहे आणि आजचा उपक्रम काय की आपल्या कथनी आणि करणी याच्यात फरक नसला पाहिजे. आपली कथनी काय आहे की आमची 80% समाज काय, मग आज कथनी सारखीच करणी, याचा अर्थ असा की आज आमचा हा सामाजिक उपक्रम आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि हा आमच्या कार्याध्यक्ष आणि अध्यक्ष ख्वाजाबाई आणि अभिषेक आणि त्यांच्या सगळ्या टीमनी सातत्याने आता इथं वर्षभराच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम या ठिकाणी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीत आठवड्यातून 2 दिवस हे सगळे या ठिकाणी स्क्रीनिंग करण्याचं काम होणार. मित्रांनो, आज आपल्या सर्व शहरातल्या असतील, ग्रामीणच्या असतील, या भागात येणारे कुणी राष्ट्रवादी भवनाची एवढी मोठी वास्तू आहे, या वास्तूमध्ये या उपक्रमाच्या दृष्टिकोनातूनच काम होणार. डॉक्टर्स असतील, स्क्रीनिंग होईल. स्क्रीनिंग म्हणजे काय की तुम्हाला जो त्रास होतो
तुम्हाला जे लक्षणं दिसतात त्याच्या आधारावर तपासणी केली जाईल. आणि तपासणीमध्ये जर तुम्हाला असं आढळलं की डॉक्टरला आढळलं की बाबा आता काही आणखी जास्त तपासणी करायची, काही कुठं गाठ आहे तर त्या गाठीच्या संदर्भात हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट घेऊन आपण ती गाठ कशाची आहे ह्याचं निदान करणं आवश्यक आहे. जर लवकर निदान झालं तर त्याचा उपचार लवकर होऊ शकतो आणि बरं पेशंट लवकर होईल आणि त्या दृष्टीनं सुद्धा म्हणतो. आणि म्हणून माझं आपल्याला एवढं सांगणं आहे की गाठ असेल, रक्ताच्या तपासण्या असतील, डोळ्यांच्या तपासण्या असतील, वेगवेगळ्या स्वरूपाने तुम्हाला काही दम लागत असेल त्या संदर्भातले काही तुमचे तपासण्या असतील, हार्टच्या संदर्भातल्या असतील, किडनीचे काही आजार असतील आणि त्याच्यात तुम्हाला लक्षात येत आहे आणि त्या अनुषंगाने काही लक्षात येत आहे. आपण साधं बीपीची सुद्धा तपासणी तेवढी सुद्धा जागरूकता आपल्यामध्ये नाही किंवा त्यामध्ये मला म्हणायचं आपल्याला त्याचं महत्व वाटत नाही. खरं तर 40च्या नंतर प्रत्येकाने वर्षभरात एकदा तरी बीपी तपासला. आपल्याला साखरेची बिमारी म्हणजे डायबिटीज आहे का नाही हे तपासलं. दुर्दैवाने करत नाही, जागरूकता नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने खरं तर राज्य सरकारने आणि आपल्या आरोग्य विभागाने सुद्धा खूप योजना आणि खूप मोठ्या पद्धतीनं दवाखाना आणि आरोग्याची सेवा तुमच्या दारापर्यंत आहे. आता या शहरामध्ये सुद्धा वॉर्डामध्ये अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर UPSC म्हणतो आपण. तर UPSC किंवा अर्बन पब्लिक हेल्थ सेंटर यासाठी UPSC या पद्धतीनं काम शहरामध्ये होतं, नगरपालिकेत होतं आणि ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे सगळीकडे उपकेंद्र आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या सगळ्या ठिकाणी मोफत आहे. मी जे बोलतो आरोग्य मंत्री म्हणून या ठिकाणी सांगू इच्छितो की हा एक औचित्य आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यक्रम म्हणून आमच्या सगळ्या गोरगरीब जनतेला आणि इथल्या उपस्थित सगळ्या शहरवासियांना काही सांगावं की बाबा तुमच्यासाठी आरोग्य विभागाच्या किती योजना आहेत. आज हे सगळं मोफत आहे. तुम्हाला बीपी तपासता येतो, तुम्हाला रक्ताच्या सगळ्या तपासण्या करतात, सगळं मोफत आहे. HLL कंपनीच्या माध्यमातून तुम्हाला 8 तासात 10 तासात तुमचा रिपोर्ट येईल आणि तुम्हाला जो काही विषय असेल त्या संदर्भातले रिपोर्ट म्हणून तुमची पुढची उपचाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा व्यवस्था होईल. कॅन्सरच्या संदर्भात सुद्धा ताबडतोबीनं हिस्टोपॅथॉलॉजीचा रिपोर्ट असेल किंवा तुमचा पुढचे ट्रीटमेंट असेल या सगळ्या गोष्टी होऊ शकतात. बीपी आणि याची तपासणी असेल. योगा हा आता योगा सुद्धा प्रत्येक आरोग्य केंद्रावर आपल्याला योगाचे शिक्षक प्रशिक्षक या ठिकाणी दिले जातात. आणि म्हणून माझं सांगणं आहे की कुठल्या आरोग्य केंद्रामध्ये हे नाही त्या ठिकाणी या गोष्टी करून घेतल्या पाहिजे. आता आमच्या ग्रामीण भागात उपकेंद्र प्राथमिक आरोग्य केंद्रात तरी आहे. आपल्याला आजारी पडू नये यासाठी सुद्धा उपाययोजना आरोग्य विभागाकडून केल्या जातात. त्या गोष्टीचंही भान ठेवा. मी तुम्हाला अगदी थोडक्यात एवढं सांगेन की नुसत्या एवढ्या पुरतं नाही तर तुम्हा लोकांना दवाखाना आणि आरोग्य सेवा तुमच्या तालुक्याच्या स्तरावर मिळावी म्हणून आम्ही इथून पुढच्या काळात सोनोग्राफी जी महिलांसाठी आवश्यक असते, आमच्या खास करून डिलिव्हरीच्या महिलांसाठी सातत्याने आवश्यक असते, डायलिसिस म्हणजे ज्यांच्या किडनीज खराब झाल्या त्याला डायलिसिसवर जावं लागतं कारण किडनीचं काम मशीनवर जातं आणि ती डायलिसिस सातत्याने करावं लागतात. ते तालुक्या स्तरावर आता आपण उपलब्ध करतोय. 100 बेडेड हॉस्पिटल 100 खाटाच्या हॉस्पिटलमध्ये MRI ची सेवा आणि 50 बेडेडच्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला सिटी स्कॅनची सेवा आपल्याला सगळीकडे मिळेल. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी यासाठी सांगतो की या सगळ्या सेवा तुमच्या दारापर्यंत देण्याचं काम आपण करतो, त्याचा लाभ आपण घ्या. आज इथलं तुम्ही फक्त कोणतंही हॉस्पिटल सांगा. मी जयंत पाटील साहेबांना अभिमानाने सांगेन की औरंगाबाद जिल्ह्यातलं जयंतरावजी 100% मोठे हॉस्पिटल, कोणतंही मोठं हॉस्पिटल हे महात्मा गांधी जन आरोग्य योजनेमध्ये आहे. आणि त्यामुळे 1.5 लाख रुपयापर्यंत तुमच्या कुटुंबातल्या ज्या काही आरोग्याच्या उपचार असतात त्या तुमच्या मोफत झाल्या पाहिजेत या दृष्टिकोनातून हे हॉस्पिटल. आणि म्हणून तुम्ही जिथं काही हॉस्पिटल अन्याय करत असेल तिथं तुम्हाला जिल्ह्याचा एक समन्वयक असतो किंवा आरोग्य मित्र असतो, त्याच्या मदतीला का होत नाही. पण जवळजवळ 977 एवढ्या प्रोसिजर्स म्हणजे तेवढ्या वेगवेगळ्या तुमच्या उपचाराच्या पद्धती त्या तुम्हाला होतो. आणि मग याचा सगळा अभ्यास झाला पाहिजे.
आम्ही सुद्धा या संदर्भातली काही पुस्तिका तुमच्यापर्यंत राष्ट्रवादीच्या माध्यमातून कशी पोहोचवता येईल ती पोहोचू. पण इथले सगळे नामांकित हॉस्पिटल बजाज असू द्या, भूत असू द्या, एमजीएम असू द्या, हेडगेवार असू द्या, तुमचं सिग्मा असू द्या आणि अजून असे कितीतरी आहे, जे प्लस असू द्या, कितीतरी आहे की या सगळ्या हॉस्पिटल्स मध्ये तुम्हाला 977 कोटी फुकट झाले. आणि या उपर कधी कधी 1.5 लाखाच्या वर कधी कधी आता किडनीचं ट्रान्सप्लांट आहे. जसं आता अभिषेकची भाषणात सांगितलं की एक किडनी दुसऱ्याला देतो, त्यावेळी एक ऑपरेशन पूर्ण आपल्या योजनेत बसतं. पण कदाचित देणाऱ्याचं ऑपरेशन बसतं तर घेणाऱ्याचं ऑपरेशन सुद्धा करावं लागतं, ते बसत नाही, त्यामुळे थोडा जास्त पैसे लागतात. आणि म्हणून हे जे काही आज आरोग्य मित्र कार्ड दिलं जात आहे आपल्याला, त्या कार्डावर जे डिस्काउंट 30% काही प्रायव्हेट हॉस्पिटल देणार आहे त्याचा सुद्धा तुम्हाला खूप चांगला उपयोग होईल. आणि तीच खरी सेवा, राष्ट्रवादीची सेवा आमच्याकडून तुमच्या गरीब माणसांचा प्रती राहील, हा विश्वास तुम्हाला या ठिकाणी देईल. आणि म्हणून या सगळ्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत चांगली आरोग्य सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून आज तुम्ही आरोग्याच्या बाबतीत जसं आपण कोविडमध्ये काम केल्याच्या संदर्भात आरोग्य यंत्रणेने असेल, सगळ्या राष्ट्रवादीने असेल, पवार साहेबांनी असेल, जयंतरावजींनी असेल, दादांनी काही कमी पैसे पडू दिले नाही, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी खंबीरपणे साथ दिली, याचबरोबर भुजबळ साहेबांनी सगळ्या आपल्याला अतिशय नाममात्र दरामध्ये भोजन दिलं, शिवभोजन थाळी दिली, अनेक गोष्टी आहेत. पक्ष सातत्याने तुम्हाला समाज उपयोगी काम करतो. मी या सगळ्या गोष्टी या ठिकाणी सांगत बसणार नाही. पण आता कोरोनाच्या व्यतिरिक्त आता आपल्याला आरोग्य सेवा बळकट करायची आणि म्हणून आदरणीय अजितदादांच्या माध्यमातून जवळजवळ मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने 4,000 कोटी रुपये आपल्याला हुडकोचं कर्ज मंजूर केले. आणि म्हणून जेवढ्या म्हणून आपल्या ग्रामीण भागातल्या आणि शहरातले हॉस्पिटलचे जे अर्धवट बांधकाम आहे किंवा आता मंजूर आहे, कागद आहे मंजुरीचा, पण त्याला पैसे नाही, आता ती परिस्थिती राहणार नाही. कारण 4,000 कोटीतून आपल्याला हे सगळे दवाखाने बांधता येतील, हे मला या ठिकाणी अतिशय समाधानाने सांगायचं. आपण आता या शिबिराचा लाभ घ्या, हे मी मुद्दाम सांगेन. दर आठवड्याला आहे अभिषेक, बरोबर, महिन्याच्या 2 दुसऱ्या 4था रविवार, ठीक आहे. तर या दिवशी तुम्ही भरगच्च पद्धतीने घ्या. आम्ही सगळी डॉक्टरची व्यवस्था ठेवू, आम्ही मेडिसिनची म्हणजे औषधांची व्यवस्था ठेवू, ज्या काही लोकांना तपासणी करावी लागणार ती तपासणीची व्यवस्था ठेवू, सगळ्या गोष्टी व्यवस्थित करू. कारण शेवटी रुग्ण सेवा ही ईश्वर सेवा आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही या विचाराला बांधील आहोत आणि त्या दृष्टीनं आम्ही कार्यरत राहणार आहोत. आणि त्या माध्यमातून आम्ही मित्रांनो काम करत राहू. आपल्या सगळ्यांना, आपल्या सगळ्यांकडून खऱ्या अर्थाने आता कॅटरेटच्या बाबतीत त्यांनी सांगितलं, मोठी भेटू इथं आता फेकोच्या मशीन्स आपण आणलेल्या आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी मला सांगायला आनंद आहे की इथलं आता आमच्या जिल्हा रुग्णालय असेल, हे असेल, ओटी जर तुम्ही बघितलं, ऑपरेशन थिएटर, लेबर रूम, आयसीयू, हे आता संपूर्ण मॉड्युलर झाले. म्हणजे स्टेनलेस स्टीलचं बसवलं जाते, जे कदाचित कुठल्या खाजगी मोठ्या रुग्णालयामध्ये सुद्धा नसेल. अशा दर्जाचं ऑपरेशन थिएटर आणि आयसीयू जर कुठं पाहायचं असेल तर ते सरकारी दवाखान्यात तुम्हाला पाहायला मिळेल, हे सुद्धा मला अभिमान या ठिकाणी सांगायचं. आणि त्यामुळे या सगळ्या सुविधा मोठ्या पद्धतीने आपण देतो. आपण अँब्युलन्सेस 1,000 दिले. आता कुठल्याही ग्रामीण भागातलं प्राथमिक आरोग्य केंद्र असं नाहीये की तिथं आता अँब्युलन्स नाही. आणि त्यामुळे या माध्यमातून आपण सगळी मदत निश्चित प्रकारे करतो आहोत. मला या ठिकाणी सांगायला आनंद आहे की आमच्या भीमनगर हाऊसिंगपुरामध्ये सुद्धा 30 बेडचे मल्टी स्पेशालिटी सुद्धा हॉस्पिटल आपण लवकर त्या ठिकाणी करतो आहोत. त्याच्याही संदर्भात मला सांगायचं अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण करत राहणार. पण जसं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सेवेत आहे निरपेक्ष भावनेने, इथं कुणाला काही पैशाची अपेक्षा नाही, तुमच्याकडून कशाची अपेक्षा नाही. तुम्ही निरोगी व्हावं, तुम्ही सुदृढ व्हावं आणि तुमच्या चेहऱ्यावर एक हसू निर्माण व्हावं, आनंद निर्माण व्हावा, हाच उद्देश घेऊन हा उपक्रम आम्ही या ठिकाणी करत आहोत. आणि त्याचं महत्वाचं उद्घाटन आज आपले नेते आदरणीय पवारसाहेब, आदरणीय जयंतरावच्या माध्यमातून या ठिकाणी होत. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या सगळ्या नवीन उपक्रमाचा लाभ घ्या, एवढंच मी आरोग्य मंत्री आणि संपर्क मंत्री या नात्याने आपल्याला सांगेन. काही अडचणी असल्या
तरी त्या अडचणी आम्ही निश्चित प्रकारे सोडवू. आणि त्यामुळं या सगळ्या शिबिरांना पूर्णपणे यशस्वी करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही कटिबद्ध आहोत. एवढाच विश्वास या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना व्यक्त करतो. आपला आशीर्वाद, आपलं प्रेम, आपला खऱ्या अर्थाने सहकार्य हे राष्ट्रवादी पक्षाशी असू द्या, ही सुद्धा कळकळीची विनंती करेल. कारण पक्षाला सुद्धा तेवढीच ताकद सामान्य माणसांकडून अपेक्षित आहे. आम्ही चांगलं काम करू आणि त्यामुळे या चांगल्या कामाच्या मध्ये जिथं आपण म्हणतो की परमार्थ आणि स्वार्थ, तर तिथं 90-95% आमचा परमार्थच आहे. पण 5% पक्ष म्हणून का होत नाही, या पक्षाच्या चांगल्या कामाला तुमचा पाठिंबा असला पाहिजे, तुमचं सहकार्य असलं पाहिजे, ही एक विनंती पक्षाचा एक कार्यकर्ता या नात्याने माझ्या उपस्थित जनता जनार्दन, महिला भगिनी, वडीलधारी, तरुण मित्र सगळ्यांना या ठिकाणी करेल. पक्षाच्या कार्यकर्त्याला सुद्धा विनंती करेल की बाबांनो, आता लोकांच्या थेट संपर्क वाढवा. कालच आदरणीय जयंतरावांनी शपथ घेतली आहे की संपर्क वाढवा, सुसंवाद वाढवा, प्रामाणिकपणे लोकांची निरपेक्ष भावनेने खऱ्या अर्थाने सेवा द्या. अशा आणि सर्व धर्म समभाव या सगळ्यात महत्वाच्या आजच्या काळाचा जो काही गढूळपणा निर्माण झालेला आहे, याला खऱ्या अर्थाने नितळ करायचा असेल, स्वच्छ करायचं असेल, तर आपल्याला निगरणी किंवा काय म्हणायचं असेल, सर्व धर्म समभावाची, शाहू फुले आंबेडकरांची काळ धरून, विचाराची काळ धरून आपल्याला काम करावं लागतं. आणि त्या विचाराला साथ देण्याची भूमिका सुद्धा आपण करावी, अशी सुद्धा या निमित्ताने विनंती करतो. आणि माझं नामदेव भाषण थांबवतो. पुन्हा एकदा आयोजकांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जितने भी पदाधिकारी और राष्ट्रवादी कांग्रेस के, उन सबका आभार मानता हूँ जो इतने धैर्य से भी इतनी देर से यहाँ बैठे हैं. ये जो राष्ट्रवादी आरोग्य मित्र जो एक कैंप है, ये अपने इसका जो हमने कॉन्सेप्ट किया है, तो ये साल में हर महीने में 2 बार किया, दूसरा और चौथा रविवार, जिसमें पूरे नेत्र रोग के है, अपने बीपी, शुगर, तमाम अलग अलग बीमारियों के स्पेशल डॉक्टर यहाँ पर अवेलेबल रहेंगे और वो अपना यहाँ पर खिदमती टाइम देकर ट्रीटमेंट करेंगे. ये अपनी कॉन्सेप्ट क्यों होती है, क्योंकि एक्चुअली कैसा है, ये अपना जो राष्ट्रवादी भवन है, ये हम बताना चाहते हैं पब्लिक को कि राष्ट्रवादी भवन ये आपके लिए है, जनता के लिए राष्ट्रवादी भवन है. यहाँ पर आइए, आप उसका फायदा उठाइए. अब राष्ट्रवादी भवन में आने के लिए सबसे मेन रीजन जनता के लिए ये है कि आज के पीरियड में सबसे ज़्यादा लोगों को बीमारियों से लोग परेशान हैं. अब उसकी परेशानी दूर करने के लिए हमने एक आरोग्य मित्र कॉन्सेप्ट को स्टार्ट किया. और आरोग्य मित्र कॉन्सेप्ट के साथ साथ हम एक हेल्थ कार्ड भी इशू कर रहे हैं. यहाँ पर जितने भी जो लोग अपना नाम रजिस्टर्ड करेंगे उनको एक आरोग्य मित्र कार्ड इशू किया जाएगा. उस आरोग्य मित्र कार्ड से जितने भी बड़े बड़े हॉस्पिटल्स हैं, जैसे सिग्मा हॉस्पिटल, एम्स हॉस्पिटल और जितने बड़े बड़े एशियन हॉस्पिटल्स हैं, उसमें हमने एक डिस्काउंट की स्कीम स्टार्ट की. उनसे हम एक एग्रीमेंट करके ले रहे हैं कि आप हमारे पेशेंट को यहाँ पर आने के बाद आप उसको कितना डिस्काउंट देंगे. तो उसमें हमारा एक एग्रीमेंट में ऐसा हुआ कि 20% से लेकर 25% तक डिस्काउंट का हमने सबसे एग्रीमेंट करके लिए. तो ये लोगों को एक बहुत बड़ा फायदे का काम है, जिससे लोगों को हम आह्वान करते हैं कि लोग आरोग्य मित्र कार्ड का और आरोग्य मित्र कैंप का ये सब फायदे से ज़्यादा लोग इसका फायदा उठाएं. ये जो कैंप रहेगा तो हर दूसरे और चौथे रविवार को साल भर तक चलेगा कैंप. इसी राष्ट्रवादी भवन में कैंप रहेगा. इस कैंप में हम थोड़ा मोदी बिंदी के ऑपरेशन भी उसको मुफ्त में करने के लिए पूरे डॉक्टर्स की टीम को हमने अपॉइंट किया यहाँ पर. और जितने जो फिजिकली हैंडीकैप पेशेंट्स हैं, जिसके हाथ का और पैर में जो डिसेबल पर्सन है, उनकी एक टीम नीचे बैठी रहेगी. वो उनका अपना पूरा मेजरमेंट लेगी और उनको यहाँ पर इस कैंप में उनको पूरा सा ट्रीटमेंट किया जाएगा. मैं सभी को जनता से ये आह्वान करता हूँ कि इस कैंप का ज़्यादा से ज़्यादा लोग फायदा उठाएं, कार्ड का फायदा उठाएं. जो हाजिर है यहाँ पर आदरणीय ज्येष्ठ किशोर पाटिल साहब, माजी आमदार, बहन शहर अध्यक्ष, जिला अध्यक्ष मीना खेरे मैडम, बहन विराज पटेल, सिविल सर्जन साहब और तमाम भाइयों और बहनों,
मैं सबसे पहले मुबारकबादी देता हूं कांग्रेस पार्टी की तरफ से तमाम संयोजक को, क्योंकि शहर जिला कांग्रेस कमेटी के सदर तो किसी वजह से यहाँ आ नहीं सके हैं और उन्होंने मुझे जिम्मेदारी दी है कि आप मुबारकबादी यहाँ जाके दे दें। मैं यहाँ पर आया हूँ और इस प्रोग्राम के जो संयोजक है उसमें से रियाज शेख जो मेरे महल्ले के हैं, मेरे कॉलोनी के हैं, मेरे वार्ड के हैं, बड़ा अच्छा दवाखाना चला रहे हैं वार्ड में। उन्होंने मियाँ बीबी दोनों की बड़ी खिदमत है उनकी, मैं उनकी खिदमत को सलाम करता हूँ। उन्होंने जो एक प्रोग्राम जो रखा है राष्ट्रवादी पार्टी की तरफ से, ये खिदमत खल्क भी एक बहुत बड़ी इबादत है। रमज़ान जैसे मुबारक महीने के अंदर और सबसे नेक और साले काम है अल्लाह की इबादत करने के बाद तो किसी पेशेंट का, किसी बीमार का मुफ्त इलाज करना, किसी पेशेंट को जो है दवा देना, इलाज करना, इससे बड़ा नेक और साले काम दुनिया में कभी है ना रहेगा। जो एक बंदे खुदा जो बीमार है, बीमारी में जो गुजरता है और तकलीफ मुसीबत में रहता है, उसका इलाज करने के बाद उसको दिली सुकून, राहत और उसको जो है बीमारी से नजात मिलती है, ताउम्र वो उस बंदे खुदा, उस डॉक्टर को, उस रास्ता बताने वाले को और उस इलाज के अंदर पैसा लगाने वाले के लिए दुआ गो रहता है। ये आपके लिए दुआ देंगे और क़यामत तक इसका अजर सवाब जो है हश्र के मैदान तक आपको मिलते रहेगा और हश्र में मिलेगा। और यकीनन राष्ट्रवादी कांग्रेस के जो भी लोग इसके अंदर काम कर रहे हैं, इसका भी अजर सवाब उनको मिलेगा। महागाड़ी की सरकार जब से महाराष्ट्र में आई है, तमाम चीज़ों को जो है बहुत अच्छी तरह से कर रही है। 2 साल लॉकडाउन का जो चला है उसके अंदर कुछ नहीं कर सके हैं, मगर किस तरह से कोविड-19 को रोका गया है, कोविड-19 से जो है सारे लोगों को बाहर निकाला गया है और बड़े अमन और सुकून के साथ महागाड़ी यहाँ काम कर रही है। काबिल मुबारकबाद है इस महाराष्ट्र के लिए, इस देश के नेता जो है हमारे शरद पवार जी, काबिल मुबारकबाद है। और जो है तो वजीर आला उद्धव ठाकरे जी और नाना पाटोले जी, मुबारकबाद है। महाआघाड़ी सरकार जो काम कर रही है बहुत अच्छा काम कर रही है और मैं यहाँ मुबारकबादी देने के लिए आया हूँ। आप सब इसका ज़्यादा से ज़्यादा फायदा उठाइए और बाकी के कुछ मसले रहे तो हम बोर्ड मेंबर है घाटी मेडिकल बोर्ड के, मैं हमारे मेहराज पटेल बहन है, वहाँ भी जो सारे मसले मसाइल है वहाँ भी अगर किसी को जरूरत पड़ती इसके अलावा तो हम आपके खिदमत में हाजिर हैं। आपने यहाँ बोलने का मौका दिया, मैं आपका और संयोजक का शुक्रिया अदा करते हुए अपनी जगह लेता हूँ। एक अतिशय लोकोपयोगी सामाजिक उपक्रम आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शहराच्या कार्याध्यक्षांच्या डोक्यामध्ये आला। अभिषेक देशमुख यांनी त्यात पुढाकार घेतला आणि एक चांगला अभिनव कार्यक्रम आज ह्या राष्ट्रवादी भवनामध्ये होतोय। या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे माजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष सन्माननीय किशोर पाटील साहेब, तसेच माजी आमदार अण्णासाहेब चव्हाण, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष सन्माननीय इलियास भाई किरवाणी, शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला अध्यक्ष मेहराताईंना मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावे। त्याचबरोबर जिल्हा महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सन्माननीय छायाताई जंगले यांनी पण व्यासपीठावर यावं आणि राष्ट्राच्या महिला राष्ट्रवादीच्या नेत्या व आपल्या औरंगाबाद शहरामध्ये आहेत, हे आपलं भाग्य आहे। मी मीनाताई खरे यांनाही व्यासपीठावर येण्यासाठी पाचारण करतो। बाकीचे सर्व मान्यवर हे नंतर आपल्या अध्यक्षांचं आगमन झाल्यानंतर व्यासपीठावर येण्याचा प्रयत्न करतीलच किंवा येतीलच। मी त्यांनाही शुभेच्छा देतो। आपापल्या परीनं व्यासपीठावर ज्या ठिकाणी सन्मानाने यायचं आहे
मी विनंती करतो की या सभेची सुरुवात माजी आमदार किशोर पाटील साहेबांनी आपले 2 शब्द बोलून व्यक्त करावे. माझे बंधू आमिर पूर्वाला अभिषेक भैया देशमुख आणि रिया शेख सर यांचं प्रथम आपण अभिनंदन करू की कोविडच्या सारख्या काळानंतर इतके आजार आणि मैदानी खूप सारे आजाराला आपण सामोरे जात आहोत तर त्यांनी एक अतिशय चांगला उपक्रम इथं राबविलेला आहे. आज जयंत पाटील साहेबांची आपण वाट बघत असताना जयंत पाटील साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रात परिवार संवाद दौरा एकदम यशस्वी आणि संघटन कसं असतं आणि प्रांत अध्यक्षाची कामाची पद्धत कशी असती ते आपल्या म्हणजे डोक्यात आणि मनात सुद्धा येऊ शकत नाही असं एक प्रचंड संघटन साहेबांनी करून दाखवलं. त्याची सांगता सभा काल रात्री झाली त्यामुळे साहेबांना अतिशय अमूल्य वेळ आपल्याला देत आहेत आणि आपल्या औरंगाबाद शहरात पोहोचत आहे. त्यामुळे प्रथम आमच्या महिलांच्या आणि सर्वांच्या वतीने साहेबांचं अभिनंदन करेन. त्याबरोबरच या कार्यक्रमासाठी उपस्थित आमचे नेते आदरणीय सुधाकर दादा सोनवणे, आमच्या राष्ट्रीय सचिव वीणाताई खरे, आमच्या जिल्हाध्यक्ष छायाताई चंदे, त्याचबरोबर काँग्रेसचे आलेले सर्व नेते, माझ्याबरोबर घाटीच्या अभ्यागत मंडळावर ज्यांची आता नियुक्ती झाली, काँग्रेसचे आमचे मोहसिन भाई आणि सर्वच पदाधिकारी, महिला पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जे आरोग्याचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत त्या लाभार्थी. इथे आज मी प्रथम मोदी पवार सरांचंही अभिनंदन करते की त्यांनी इतक्या चांगल्या उपक्रमात आम्हाला सहकार्य केलं. याचबरोबर आदरणीय जयंत राजेश भैया टोपे यांनी आम्हा महिलांनाही एक आरोग्याचा उपक्रम लागून दिला होता. त्यावेळेसच मी आणि अभिषेक भैया आम्ही सर्व जयंत सिव्हिल सर्जन सरांना जाऊन भेटलो. त्यांनी एका क्षणातच या सर्व उपक्रमाला होकार दिला आणि त्यांची सर्व टीम 1 वर्ष आपल्याला सहकार्य करेल असं त्यांनी आश्वासन दिलं. आज या छोट्या काही कार्यक्रमात मी इतकं सांगेल की हे तिन्ही जे आयोजक आहेत त्यांचंही काम अतिशय उत्तम चाललेलं आहे आणि महिला भगिनींनी आज जे आरोग्य शिबिर आहे ते आरोग्य शिबिर 8 दिवसापासून मर्यादित नसून 1 वर्ष आहे. त्या 1 वर्षात आपलं रक्तदाब असेल, मोत्याबिंदूचं ऑपरेशन असेल, ते काही सर्व म्हणजे रक्तदाब सर्व उपकरण त्याचे सर्व आरोग्याचं निदान मोफत होणार आहे. त्याबरोबर ऑपरेशनचाही खर्च लागणार नाही. जे अपंग व्यक्ती आहेत त्यांनाही कृत्रिम अवयव देण्याचं काम ह्या संघटनेमार्फत होणार आहे. तर याचा सर्व महिला भगिनी आणि सर्वच लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा. ज्यांनी ज्यांना लाभ घ्यायचा याच्यावर संपर्क नसला तर आमच्या शहरातल्या सर्व पदाधिकारी कोणाशी जरी संपर्क केला तरी त्यांना तो लाभ देण्याची पूर्ण प्रामाणिक जबाबदारी करून हा कार्यक्रम उपक्रम आपण यशस्वी करू आणि या सर्व तिघा संघटनेला त्यांना आपण या कार्यक्रमासाठी शुभेच्छा देऊ. धन्यवाद. औरंगाबाद शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आमचे शहर कार्याध्यक्ष सन्माननीय अभिषेक भैया देशमुख, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आमिरभाई जयपूरवाला आणि त्यांच्यासोबत अल्पसंख्याक विभागाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव डॉक्टर रियाज अहमद शेख आणि औरंगाबाद शहरामध्ये आमचे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, युवकचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे आमच्या महिला पदाधिकारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने आज हे आरोग्य शिबिर 1 पाऊल निरोगी व सक्षम शहरासाठी या बॅनर खाली आणि या स्लोगन खाली हे जे शिबिर आयोजित केलेले आहे या शिबिरासाठी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय नामदार जयंत पाटील साहेब हे काही क्षणामध्येच या ठिकाणी पोहोचणार आहे आणि त्यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन होणार आहे. सर्वात प्रथम मी या कार्यक्रमाचे संयोजक या सर्वांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते आणि आभार मानते. आज शहरामध्ये आमचे शहराध्यक्ष सन्माननीय खाजाबाई आणि आमचे अभिषेक भैया या दोघांच्याही मार्गदर्शनाखाली आणि या दोघांच्याही नेतृत्वाखाली खूप चांगलं असं संघटन मांडण्याचं काम या ठिकाणी होत आहे आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून आज या ठिकाणी खूप महत्वाचं असं शिबिर आयोजित केलेलं आहे. खरं पाहता तर गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून आपण कोरोनासारख्या महामारीसोबत झगडत आहोत आणि हा लढा देत असताना आपण आपल्या जवळचे आप्त स्वकीय किंवा कुटुंब
झालेले आहे. आणि अशा पार्श्वभूमीवर आज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आपण जो हा आरोग्य शिबिराचा वसा घेतलेला आहे आणि खऱ्या अर्थाने आपण सर्व जनसामान्य लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तर मी मनापासून खूप आपलं कौतुक करते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे की ज्याने जनसामान्यांच्या पर्यंत जाऊन त्यांच्या समस्येला हात धरण्याचं काम केलेलं आहे. आपण शहरामध्ये बघतो की गटर आणि मीटरच्या व्यतिरिक्त अन्न, वस्त्र आणि निवारा या ज्या आमच्या मूलभूत ज्या आपल्या गरजा आहेत तर ह्या गरजा पार पाडत असताना आजच्या या दिवसामध्ये आपल्याला आरोग्याची समस्या ही अन्न, वस्त्र आणि निवारा यांच्यासोबतच अतिशय महत्वाची आहे. कारण की त्याला कारणच असं आहे की कोरोनाची पार्श्वभूमी. बंधू आणि भगिनींनी, राष्ट्रवादी आरोग्य मित्राच्या सहकार्याने हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, जो या ठिकाणी वर्षभर चालणार आहे आणि अनेक डॉक्टरांचं सहकार्य या निमित्तानं या ठिकाणी आपल्याला होणार आहे. मी सर्वप्रथम सर्व पदाधिकाऱ्यांचं, सगळ्या डॉक्टर मंडळींचं आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या सगळ्यांचंच आपलं या ठिकाणी आभार मानतो, हार्दिक स्वागत करतो, आपलं अभिनंदनही करतो. कारण गेली 2-2.5 वर्ष आपण देशामध्ये आणि जगामध्ये देखील एक आजार जो सगळ्यांना भेडसावत होता, फार मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये देखील त्याचं आक्रमण झालेलं होतं आणि त्यानिमित्तानं सगळे परेशान होते. बऱ्याच वेळेला फोन यायचे की ॲडमिशन दवाखान्यात मिळत नव्हतं, कारण इतकी गर्दी दवाखान्यामध्ये होती की पेशंटला ठेवायला जागा नव्हती. अशा प्रकारची परिस्थिती आपण अनुभवलेली आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या मराठवाड्याचे नेते आणि आरोग्यमंत्री राजेश भैया टोपे त्यांनी फार मोठे रात्रंदिवस काम करून स्वतःची मातोश्री आजारी असताना तिच्याकडे सुद्धा लक्ष देऊन आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम जनतेकडे लक्ष देऊन या ठिकाणी हे लोकांना या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न या निमित्ताने त्यांनी केला. उद्धव ठाकरे आणि जो उल्लेख असता भेटी केला, सगळ्याच जे सरकार या ठिकाणी आहे त्यांनी मदत देण्याचं काम या निमित्तानं या ठिकाणी केलं आणि आपल्याला या आजारापासून मुक्तता कशी मिळेल अशा प्रकारचं देखील काम या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे. 10 मिनट के अंदर आ जाएंगे. अभी एयरपोर्ट से निकल चुके हैं सर, तो अभी अपने पास 10 मिनट के अंदर आपका इंतजार खत्म हो जाएगा. इस बीच में अगर आपको ये आरोग्य मित्र कैंप के बारे में कुछ सवाल है तो आप मुझसे सवाल कर सकते हैं, मैं उसका जवाब देने की कोशिश करूँगा. हमको खाली एक ही रिक्वायरमेंट है कि पेशेंट का आधार कार्ड का नंबर चाहिए. आधार कार्ड का नंबर अगर उसमें एंट्री किए और पेशेंट का नाम एंट्री करने के बाद आरोग्य मित्र कार्ड एक्टिवेट हो जाएगा और उसकी वैलिडिटी 1 साल रहेगी. और जो पेशेंट का नाम आधार कार्ड पर है, फैमिली का वही पेशेंट उसको उसकी सुविधा मिलेगी. अगर ये आरोग्य मित्र के बारे में या आरोग्य मित्र कार्ड के बारे में किसी को कुछ पूछना है तो आप पूछ सकते हैं. देखिए, आरोग्य दूसरा और चौथा इतवार के लिए कैंप है, तो जब भी आप कैंप में आएंगे आपका रजिस्ट्रेशन हो जाएगा और आपको कार्ड की सुविधा मिल जाएगी. आधार कार्ड की जरूरत है, खाली आधार कार्ड का नंबर चाहिए ताकि वो नंबर और पेशेंट का नाम मैच करने के बाद जितनी भी हॉस्पिटल है वो पेशेंट को उसकी सुविधा देंगे. ये अपने पास जो आधार कार्ड जो है, ये आरोग्य हेल्थ कार्ड, तो उसमें बहुत से लेडीज हॉस्पिटल पैनल में अटैच है, तो आपको जितना भी जो भी ट्रीटमेंट करेंगे उसको आपको 25% तक का उसका डिस्काउंट मिल जाएगा. आरोग्य मित्र कार्ड या आरोग्य कैंप के बारे में और किसी को कुछ पूछना है तो पूछ सकते हैं. ये जो प्राइवेट हॉस्पिटल्स है जिसमें योजना में नहीं बैठते पेशेंट है, वो पेशेंट को इसमें अपने कार्ड के माध्यम से उसको डिस्काउंट मिल जाएगा. आरोग्य मित्र कैंप में हम सबसे पहले तो ये पेशेंट को सुविधा दिलाएंगे कि उसको पूरे गवर्नमेंट स्कीम्स में बैठे. लेकिन अगर बाई चांस गवर्नमेंट स्कीम में वो कोई केस नहीं बैठ रहा है तो उसको एक्स्ट्रा आरोग्य मित्र कार्ड की वजह से वो एक्स्ट्रा डिस्काउंट मिलेगा. जी.
और किसी को पूछना है, एक पेशेंट के लिए एक कार्ड इशू। आपके अगर कुटुंब में 10 लोग हैं तो आप 10 कार्ड इशू कर सकते हैं उसको। एक आधार कार्ड का लिंक करेंगे उसको और आधार कार्ड के थ्रू वो पेशेंट एक्टिवेट करेंगे। जी, अपने कैंप के अंदर जो जितने भी अपन लोग हैं उसकी एक स्पेशल टीम आकर बैठी है, वो आकर आप नीचे उसको रास्ता कीजिए और आपके जो उसके अपन का जो है पूरा प्रॉपर मेजरमेंट लेंगे और उसका जो भी प्रॉपर लेग है, हाथ है, जो भी रहेगा तो उसको अपने कैंप के अंदर यहाँ लाके उसको फ्री सर्विस देंगे। ये आरोग्य मित्र में हमने एक डॉक्टर्स की एक पैनल बनाया है, डॉक्टर हॉस्पिटल का पैनल है, उसमें हॉस्पिटल, पैथोलॉजी लैब, मेडिकल्स, वो आपको एक लिस्ट देंगे कि कौन से हॉस्पिटल में आपको कितना डिस्काउंट है, लेकिन मिनिमम 20 to 25% कंपल्सरी डिस्काउंट मिलेगा। उसके जो स्टैंडर्ड रेट है, जो स्टैंडर्ड रेट है उसमें से 25% डिस्काउंट मिलेगा। हर हॉस्पिटल में एक स्टैंडर्ड लिस्ट रहती है। आपकी वैलिडिटी पूरी 1 साल है, लेकिन अपने कैंप की भी वैलिडिटी 1 साल है, लेकिन जो 1 साल एंड के अंदर भी जो कार्ड बनाएगा तो उसको उसके आगे की 1 साल मिलेगी। तो इसी तरह आपको 2 साल कैंप की वैलिडिटी मिलेगी।